व्यायाम प्रकारांमध्ये पण आम्ही बघतो Instagramवर इथं की 2 पायांवरच बसा किंवा मलमूत्राला जाण्याच्या आधी सकाळी एक पूर्ण जगभर पाणी प्या आणि मग जा, किंवा त्याच्यानंतर तुम्ही कुठले तरी वेगवेगळे आसन्स दाखवले जातात आणि तसं काय. मग याच्यामध्ये तुम्ही जर क्लिअरिटी देऊ शकला आवडेल. तर व्यायाम हा प्रत्येकच स्वस्थ व्यक्तीने, रुग्ण व्यक्तीने केलाच पाहिजे. तो तुमच्या लाईफस्टाईल नुसार, तुमच्या वयानुसार वेगवेगळा असू शकतो. ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी योगासनं केली तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. जसं मालासन आहे, ताडासन आहे, काही स्ट्रेचिंग आहेत. त्यांनी पोटातल्या सगळ्या ग्लँड्सना खूप छान स्ट्रेच मिळतो, एक खूप छान त्यांचं सिक्रेशन सुधारायला मदत होते. त्यामुळे योगासनांनी पचन सुधारतं हे 100%. तो तुमच्या जीवनशैलीचाच एक भाग असायला हवा. फक्त त्याच्या आधी जे खूप पाणी पिऊन जे तू म्हणालास तसं क्वचित केलं जातं. त्या काही यौगिक क्रिया असतात, त्याला शंख प्रक्षालन असं म्हणतात. त्या काही रोज करण्याच्या गोष्टी नाहीत. तुम्ही 8 दिवसातनं 15 दिवसातनं पाणी पिऊन नंतर 2 पायावर बसून चालणे, काही आसनं करणे, याचा पोट साफ होण्यासाठी फायदा होतो. पण ह्या कधीतरी करण्याच्या क्रिया आहेत, योग्य मार्गदर्शनाखाली करण्याच्या क्रिया आहेत. नाहीतर एखाद्याला IBS आहे समजा, इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, आणि त्यांनी अशी क्रिया केली तर त्याला आणखी त्रास होईल. त्यामुळे नक्की वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. काही त्रास नसेल तर थोड्या प्रमाणात करून पहा आणि नंतर हे उपाय मध्ये मध्ये तुमच्या जीवनशैलीत त्याचा अंतर्भाव करा. प्रत्येकाला एक गोष्ट जी एकाला लागू पडली तशीच दुसऱ्याला लागू पडेल असं नाही. कारण त्याच्यात आयुर्वेदामध्ये 10 फॅक्टर सांगितलेले आहेत. दुष्य म्हणजे तुमच्या शरीरात काय बिघडलंय, तुमच्या शरीरात कुठला दोष आहे. देश म्हणजे तुम्ही कुठल्या प्रदेशात राहत आहात. काल म्हणजे कुठला ऋतू आहे. वय, प्रकृती, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला एखादी गोष्ट लागू होईल की नाही हे खूप कस्टमाइज सायन्स आहे. आपल्या शरीराची जाणीव खूप सूक्ष्म स्तरावर आपल्याला व्हायला पाहिजे, तेव्हा मग आपण हे काय म्हणायचं उपाय करू शकतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी चांगला अभ्यास पाहिजे. कोणीतरी करतंय, कोणीतरी दाखवतंय, त्याला फायदा झाला म्हणून मी केलं तर त्याचं नेहमीच फायदा होईल असं नाही, नुकसान होऊ शकतं.